पहिला डेड बॉल घोषित केला अंपायर्सच्या माध्यमातून आणि त्यानंतर हा ऑफिशियली पहिला बॉल आणि रिझल्ट याच्यावरती जर बघितलं गेलं तर धक्का बसताना विकेट जाऊन फलंदाज बाद. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 0 या आकड्यावरती पहिला धक्का बसताना तातिवली संघाला मोठा धक्का बसलाय. जयेश म्हात्रे माघारी परतले गेले. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कॅश सिद्धू भुईर होते तिकडे आणि कॅश कंप्लीट करताना आपण तिकडे पाहिलं आणि पहिला धक्का बसताना पाहतो. याआधी आपण डेड बॉल पाहिला, त्यानंतर ऑफिशियली हा पहिला फायर डिलिव्हरी आणि त्याच्यावरती धक्का बसला. विकेट डाऊन. 53 धाब्यांचा पाठलाग आहे. 53चा रनचेस आहे. एकदा बॉल तयार. ओ क्लीन बोल्ड. दांडी गुल. बसलाय दुसरा आणि मागच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आणि आता हायट्रिक वरती आहेत गोलंदाज. काय कमालीची गोलंदाजी करतात. रोहित पाटीलला आपण पाहतोय याआधी कमाल केली होती बॅटिंग वरती, लगातार 3 सिक्स जोडलेले त्याने आणि आता बॉलिंग वरती लगातार 2 विकेट घेतल्यात. बॅटिंग वरती कमाल केली आणि आता बॉलिंग वरती धमाल करतात. नवीन बॅटर क्रमांक 4 वरती विशाल मडवी. क्रमांक पहिलं अनुभवी खेळाडू सध्या बॅटिंग वरती आहे आणि इकडे अशा पोझिशन वरती अनुभवाचीच गरज आहे. सिच्युएशन सांभाळायची आहे, कंट्रोल मध्ये करायचं मॅचला. ओ इकडे पहा, इकडे काय घडलं आणि वा भाई वा, गुरु छार आहे आप तो पहले से. या आधी जर बघितलं तर 3 लगातार 6 जोडले आणि आता लगातार 3 विकेट मिळवलेत आणि सुपर गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 विकेट. विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. मागच्या 3 दिवसामध्ये एकही विकेट हॅट्रिक नव्हती आणि ही पहिली विकेट हॅट्रिक आली आहे रोहित पाटीलचा बॅटमधनं. या आधी बॅटिंग वरती 3 सिक्स जोडलेले लगातार आणि आता 3 लगातार विकेट पाहायला मिळालेत. सुपर गोलंदाजी. बॅटर अनिकेत. चांगला बॉल आहे. यावेळेस पंचांचा इशारा काय होतोय तर बाहेर निघाला बॉल टप्पा पडल्यानंतर आणि त्यानंतर वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता एका धावेने खातं उघडलं गेले. धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहतोय. तातिवलीच्या अगेन्स्ट बुलेट ग्रुप नागाव संघ. बॅकफुटला गेले. हवेत खेळायचा प्रयत्न होता. अजून एक धक्का बसताना हा 4था विकेट या षटकातील.
चेंडूवरती 4 विकेट आणि चेंडूंचा खेळ जर बघितला गेला तर टोटल 5 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला आणि 5 चेंडूमध्ये 4 विकेट घेतलेत आणि 4च बॉल झाले. पहिला डेड बॉल आहे, क्षमस्व. 4 चेंडूंमध्ये 4 विकेट, एक वाईट बॉल आहे मध्ये. मात्रे आलेत बॅटिंग वरती. आता चर्चेत दातिवली संघ चर्चा करत असेल की पहिला डेड बॉल दिला नसता तर चालला असतं, कदाचित परिस्थिती वेगळी असते. कधी कधी म्हणतात ना की आपण बोलतो ना की एखादा असा पण प्रसंग मैदानामध्ये अचानक घडतो की त्याच्यामध्ये मोमेंट शिफ्ट होतं. पहिला डॉट बॉल आला होता पण तो डेड आला आणि त्यानंतर सुरुवात जिथून झाली ती विकेट पासून झाली. मोमेंट बदललं. थांबून खेळायचा प्रयत्न होता, अनप्लेएबल डिलिव्हरी, काहीच करू शकत नाही. ज्या पद्धतीने लेन चालू आहे रोहितची, ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे, बॅटर काहीच करू शकत नाही. हा पहा, लेग ब्रेक बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबून आला, टर्न झाला आणि टर्न देखील बघा किती चांगल्या पद्धतीने, आणि स्पेशली कॉटन बॉल नवीन चेंडूवरती हे टर्न पाहायला मिळतात. हवेत खेळलेत, उंचीवरती बॉल आहे, अजून एक धक्का जाण्याची शक्यता आणि जरूर विकेट मिळेल. आज रोहितचे नशीब त्याला परिपक्वाने साथ देत आहेत आणि एक सक्सेसफुल षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये टोटल 5 विकेट आणि 1 धाव, ती देखील वाईडच्या स्वरूपामध्ये खर्च केली आहे. कमालीची गोलंदाजी.